नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एका वृत्तपत्राच्या मनन चिंतन या सदरात हरिभक्तपरायण देवदत्त परुळेकर यांनी मांडलेले एक फार सुंदर विचार त्यांच्याच शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा एक विचित्र चूक करत असतो बघा. हातात असलेलं फूल सोडून काटे धरून ठेवतो. जे आपल्याला आनंद, शांती आणि वाढ देऊ शकते ते फूल दुर्लक्षित करतो आणि जे काटे फक्त त्रास, अहंकार आणि भीती वाढवतात ते आपण जपून ठेवतो. याविषयी तुकोबा अगदी नेमकं सांगून जातात. ते म्हणतात, तोडोनी पुष्पवटिका फळवृक्षयती, बाभळा राखती करून सार, कोण हित तेणे देखिले आपुले, आणिक पाहिले सुखकाई. किती साधं चित्र आहे ना. गोड फळ देणारी झाडं तोडून काटेरी बाभूळ जपणारा माणूस शेवटी स्वतःचं नुकसान करून घेतो. बघा, आजही हे खूप दिसतं. आपण कितीतरी वेळा प्रेमापेक्षा अहंकार जपतो, आरोग्यापेक्षा व्यस्तता जपतो, माणसांपेक्षा वस्तू जपतो. या संदर्भात एक सत्य घटना आहे. ती आहे जगप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांची. मोहम्मद अली जगभर प्रसिद्ध झाले. लोक त्यांच्यासाठी वेडे व्हायचे. पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार सगळं काही त्यांच्या पायाशी होतं. पण एक काळ असा आला की त्यांना गंभीर आजाराचा त्रास सुरू झाला. शरीर हळूहळू साथ सोडायला लागलं. एकदा एका पत्रकारानं त्यांना विचारलं, तुम्ही आयुष्यात एवढं सगळं मिळवलं, आज मागे वळून बघताना काय वाटतं? अली काही क्षण शांत बसले आणि म्हणाले, लोक आयुष्यभर घरं, गाड्या, संपत्ती, नाव यामागे धावतात. पण शेवटी लक्षात येतं की ही सगळी साधनं होती, ध्येय नव्हतं. त्यांच्या बोलण्यात वेदना होती, पण त्याहून मोठी जाणीव होती. तरुणपणी आपण काय विचार करतो? आणखी पैसे मिळाले की आणखी आनंद येईल. मग वाटतं आणखी प्रसिद्धी मिळाली तर आणखी समाधान मिळेल. मग वाटतं लोकांनी माझी स्तुती केली तर माझं आयुष्यच सुंदर होऊन जाईल. पण गंमत अशी असते, मोबाईलच्या नोटिफिकेशन जपण्यात आपण मुलांशी बोलणं टाळतो. ऑफिसमधलं काम जपताना आरोग्य गमावतो. राग जपताना नाती गमावतो. आपण बाभूळ जपत असतो आणि फळझाडं मात्र तोडत जातो. म्हणूनच आपण प्रत्येकानं आयुष्यात कधीतरी स्वतःला एक प्रश्न विचारायलाच हवा. मी नेमकं काय जपतोय किंवा मी नेमकं काय जपतेय? कारण खरी श्रीमंती काही बँक खात्यात नसते, ती मनाच्या खात्यात असते. प्रेम, मैत्री, शांत झोप, विश्वासू माणसं आणि निरोगी शरीर, ही ती फळझाडं आहेत. आणि बाकीच्या गोष्टी त्या अनेकदा फक्त काटेच असतात. बघा, विचार करा, आपण काय जपतोय याचा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.